संपूर्ण देशभरामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकांचे 3 टप्पे पार पडलेत आणि आता येणारा चौथा टप्पा सुद्धा लवकरच येईल. पण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल का मोदींच्या ह्या चक्रा वाढलेल्या आहेत, सभा वाढलेल्या आहेत. पण जे मोदी आपण बघितलं असेल पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगत होते का नकली शिवसेना, शरद पवार, भटकती आत्मा, तर हे सगळं बोलणारे नरेंद्र मोदी आता ज्या सभा होत आहेत, म्हणजे आता त्यांची काल सभा झाली, कुठे झाली त्यांची, शिर्डीमध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरेंचं नाव सुद्धा घेतलं नाही. याचं कारण आता त्यांना कळून चुकलेलं आहे का महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूतीची लाट आहे आणि जर आपण त्यांच्यावरती काय बोललो तर ते आपल्यावरतीच बुमरँग होते. तर हे असं सगळं मित्रांनो झालेलं आहे आणि म्हणजेच एका अर्थी नरेंद्र मोदींनी शरद पवारांसमोर आणि उद्धव ठाकरेंसमोर साष्टांग दंडवत घातलेला आहे. आता जर आपण बघितलं मित्रांनो, बघा आता आपल्याकडं साधारणतः 2 टप्प्यामधल्या आपण साधारणतः बघितल्या असतील निवडणुका आणि निवडणुकांचा प्रचार. मोदी पहिल्यांदा आले होते, लय जोशामध्ये आले महाराष्ट्रामध्ये, हाय माझ्याशिवाय कोणीच नाही असं त्यांना वाटलं होतं, सहज भाजपा निवडून जाईल असं वाटलं होतं. पण ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा सभा घेतल्या, म्हणजे ते जो काय मित्रांनो निवडणुकीचा टप्पा होता तो टप्पा झाला विदर्भापासून चालू आणि त्या टप्प्यामध्ये मग त्यांना जरा गर्दी दिसायला लागली, लोक जाताना दिसायला लागले, खुर्च्या मोकळ्या दिसायला लागल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं झंगाट असं होतं का त्यांच्याबरोबर आता एकनाथ शिंदे गट आलेला आहे, अजित पवार गट आलेला आहे. त्यांची मतं कितपत आपल्याकडं परिवर्तित होतील हा त्यांना मोठा प्रश्न वाटला. आणि मग आपण बघितलं असेल मित्रांनो, तर ह्या सगळ्या अशा ज्या काय त्यांच्या मोकळ्या सभा होत्या, त्या मोकळ्या सभा, मोकळ्या खुर्च्या आणि हा सगळा मोकळा माहोल त्यांनी सगळा बघितला आणि तो सगळा मोकळा माहोल बघितल्यानंतर मग त्यांनी काय केलं, नंतर त्यांना असं पण कळून चुकलं का महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवारांशी आणि ठाकरेंशी पंगा घेणं हे खूप चुकीचं होऊ शकतं. आणि मग आपल्याला माहिती आहे, मग ज्या वेळेस आपण बघितलं असेल त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जे त्यांचे वाक्य होते बघा, नकली शिवसेना, पर दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 45 वर्षापासून एक भटकती आत्मा आहे. तर हे बोलणारे नरेंद्र मोदी आता आपण बघितलं असेल का आता जो तिसरा टप्पा झाला तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी हे नाव घेणं टाळलेलं आहे. तिसरा टप्पा म्हणजे आता मित्रांनो तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. चौथ्या टप्प्याचा आता जे काही त्यांच्यावाले प्रचार चालू आहेत आणि त्या प्रचारासाठी ते काल आले होते शिर्डीला आल्यानंतर त्यांनी शरद पवारांचं नाव घेणं टाळलं आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेणं टाळलं. का टाळलं असावं याचं कारण आता जर आपण बघितले सगळे पत्रकार लोक सांगतात, सगळं ग्राउंड रिपोर्ट असा आहे का महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही टफ फाईट महायुतीला देत आहे आणि आपण जेवढं आता म्हणजे साधारणतः मोदींना असं वाटत असेल आपण जेवढा जो काय आपण समजा वैयक्तिक टीका जर आपण शरद पवारांवरती केली, उद्धव ठाकरेंवरती केली तर त्याचा आपल्यावरती बुमरँग होते. आणि शेवटी पंतप्रधान आहे, पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची गरिमा राखली पाहिजे. पंतप्रधान जर अशा गल्ली बोळातल्या नेत्यांसारखे जर काही म्हणायला लागले, भटकती आत्मा, नकली शिवसेना, असं काही जर पंतप्रधान म्हणायला लागले तर पंतप्रधान पदाची जी गरिमा आहे तर ती गरिमा एकदम आपण म्हणतो धुळीच मिळते. आणि मित्रांनो हे सगळं असं आहे. आता आपण बघितलं असेल त्यांची जी काय साधारणतः शिर्डीला सभा झाली, त्या सभेमध्ये एक तर पहिल्यांदा मोदींकडे बोलण्यासाठी काहीच नसतं. तर म्हणजे आपण बघतो का प्रत्येक सभेमध्ये फक्त त्यांचं भारत, पाकिस्तान, काँग्रेस आणि बाकी शिवाय काही विषय त्यांच्याकडे नसतो. आता आपण बघितलं असेल ह्या सभेमध्ये त्यांनी जवळजवळ 24 मिनिट आणि 30 सेकंद भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी फक्त 1 मिनिट महाराष्ट्राच्या विकासासाठी काय करणार का त्याच्यासाठी त्यांनी फक्त किती 1 मिनिट दिला आणि मतदारांना साथ घालण्यासाठी 5 मिनिटं घातले आणि काँग्रेसवरती टीका करण्यासाठी त्यांनी 9 मिनिटं वेळ वाया घातला आणि केंद्राच्या योजनांच्या माहितीसाठी फक्त त्यांनी 4 मिनिट दिले आणि त्याच्यानंतर मुंबई, पाकिस्तान आणि धार्मिक आरक्षण या सगळ्या विषयावरती त्यांनी 6 मिनिटं वेळ दिला. आणि म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये येऊन मोदींनी फक्त महाराष्ट्रासाठी 1 मिनिट दिला आणि फक्त केंद्रांच्या योजनांसाठी 4 मिनिटं दिले. बाकी त्यांनी सगळं काँग्रेस, भारत पाकिस्तान आणि धार्मिक आरक्षण या सगळ्या मुद्द्यावरती भाषण केलं. म्हणजे मित्रांनो याचा सरळ अर्थ असा आहे का मोदींकडे बोलण्यासारखं काहीच नाही. मोदींकडे बोलण्यासाठी विकासाचा एकही मुद्दा नाही. फक्त मोदींना जे काय झालं ते काँग्रेसनं झालं. अरे बाबा पण तू 10 वर्ष सत्तेमध्ये होता ना, मग 10 वर्ष तुम्ही काय झक मारली का, म्हणजे निदान ते तरी तुम्ही लोकांना सांगा.
पण ते सांगायचं नाही. फक्त काही झालं का काँग्रेसमुळं झालं, काही झालं का काँग्रेसमुळं झालं. पण काँग्रेस जाऊन आता एवढे 10 वर्ष गेले, 10 वर्ष पुलाखालून पाणी गेले. मग मग म्हणजे नेमकी तुम्ही काय केलं ते लोकांना का सांगत नाही, हाही सगळ्यात मोठा मुद्दा आहे. पण महाराष्ट्रामध्ये येऊन जर त्यांनी जर समजा ठाकरेंशी पंगा घेतला आणि शरद पवारांशी पंगा जर घेतला तर तो महागात पडू शकतो, हे नरेंद्र मोदींना कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आता आपण बघितलं असेल जे आता सभा होत आहे त्या सभेमध्ये त्यांनी ठाकरेंवरती आणि शरद पवारांवरती टीका करणं एकदम टाळलेलं आहे. आणि म्हणजे आता त्यांनी त्यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलेलं आहे.